नाही करायची आणि म्हणून तर बिलकुल जास्त काही पचड करणार नाही ना आपण फगड लावणार नाही. फक्त जे मोजकं आहे ते मोजकं उचलतो आणि ते उचलून यायला आपटतो. जास्त काही बोलणार नाही. हा बघा काय बोलणं यांचं वालं. म्हणते शाहीर साहेब पा यांचं बोलणं पा. हा अशा तर्ज म्हणते आम्ही ना गाऊन सोडल्या काहीतरी नवीन सांगा. 2 फेर जेव्हा याच्या पहिलेचे झाले काय सांगू राणी मला गाव सुटना ये या वर्षीची चाल. 25 उर्मे गाते हे भवरे गुणगुणाते घुंगरू बजाती हा हे या वर्षीची म्हणजे या वर्षी नवीन सादर चाल केली स्वतः मी आणली मार्केटमध्ये. नाही ते नाही दिसलं तुला हे काऊन म्हणली लोक छाप कशी ठेवा तर कॅमेरा चालू आहे ना छाप कशी ठेवायची आपली मग याले अशी ठेवायची छाप. काऊन मोद्याने जेव्हा बंडी म्हणली तुले शिवाऱ्या पाट्या सांगल्या नाही का उभाऱ्या कायच्या तेल कायच्या बा म्हणून इथं वेळ नाही त्या गपलतीमध्ये ते कडवं सोडलं एक मधातलं. आता मला वाटलं तू समजदार असशील. वा रे वा दुसरा शहर आहे हो का तेवढा घंटा करण ना का तेवढं करण दुसरा शहर राहतात. वा शाहीर साहेब काही आला बोलता का जी म्हणजे छाप ठेवायची म्हणजे ठेवायची का. आमच्या याना म्हणलं आमच्या गुरु अरे 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 जेव्हा मीना काढले आपले मीना सादर केले 2 गाणे ते तुले कौतुक नाही आलं का आणि याले कसं पाळायचं हे असं कौतुक आलं का. शाहीर साहेब निशांनी तुमच्याकडून हे अपेक्षा नाही लक्षात ठेवा. पातळी कधी सोडायची नाही पातळी सोडून कधी बोलायची नाही हे तुम्हाला मी नेहमी सांगत असतो. नाही तर बोलता आम्हाला येते जी काय पुढच्या फेरावर आलं ना घे उखाड पाकाड करणं हे कोणाला जमते शेमड्या पोट्याचे काम आहे आणि तेच मग घरी मग वाजवत मग पण ते शायरी मग आपण मला शिकवली आणि मी करणार बी नाही. तुम्हाला सांगितलं ना जेवढा माझ्या बुद्धीले पट्टे स्वतः बनवतो स्वतः लिहितो स्वतः सादर करतो ते नाही म्हणते या आम्ही ना म्हणून सोडल्या तर ह्या 2 तुला चाली नाही दिसला क्या ह्या ज्या 2 चाली दिसल्या त्या सादर गेल्या त्या दिसल्या नाही का म्हणजे आलं तर जे बोलायचं म्हणजे बोलायचं का. वा रे वा तुला सांगितलं होतं ना अष्टपाट्याचा अष्टधातूच्या पाट्या आहेत माझ्या बंडीले आणि पुन्हा ते कडवा आहे माझ्याकडे सोहमरूपाचे शिवरे आहेत सद्बुद्धीचं तेल आहे. हे कडवा माझ्यासोबत मोद्याला गंमत झाली तेव्हा सादर नाही केलं का तेव्हा कानं शिवले होते का. इथं वेळ नाही आणि वेळ नसून तुझ्या गपलतीमध्ये घाव करायचा. वा रे वा शाहीर साहेब का बोलावजी. हे गाणे बंद करा हे गाणे बंद करा. एक काम करतो सारं गाणं बंद करतो सीधा वकपड्डीलेतून तुला गुरु करतो 5 कपडे घेतो आणि तू सांग ना मला कसा माझ्यासोबत तमाशा करायचा बा म्हणून. वा रे वा शाहीर साहेब बोलता आम्हाला येते असा भाग नाही. हा लक्षात ठेवा पातळी सोडून मलाही बोलता येते पण मी जेव्हा बोलतो का नाही तर घाव सीधे काळजामध्ये होते मग कसा विषय होते का हे पोट्ट असं बोलते बा म्हणून. थोडं लक्षात ठेवा याच्या समोर थोडं भान ठेवून बोला. लक्षात ठेवा कारण मी ते शायरी पसंत नाही करत. कुत्र मला डसलं तर मी त्याला डसीन बा म्हणून ते आपल्याला नाही जमत. आता आम्ही ना सादर केलं म्हणते आता मग तुमची तर ठेवा नाही मी ना केली बंडी सादर केली ना मग तुम्ही एखादा ट्रक म्हणायला पाहिजे होता ट्रॅक्टर म्हणायला पाहिजे होता काऊन म्हणली बंडी. मग हे कोणती शायरी झाली आणि मग मीनं म्हणली ठीक आहे हे झाली 2000 म्हणली चाल हे बिनमालकीच्या शेतींमध्ये अंकुर उगवलं हे 1900ची चाल का शाहीर साहेब. मग तुम्ही ना आहे का आता तुम्हाला एक नवीन छोटीशी शाल सांगतो. हा आताचीच हरे विश्वाचा विश्वरत्न भीमवाहता तुफान वारा हरे निजविला जग शहर त्याच्या नावाचा येदरारा हरे आकाशातला तारा भीमतारा भीमतारा माझा बापाचा देश सारा आकाशातला तारा भीमतारा माझा बापाचा देश सारा. हो शाहीर साहेब आणि म्हणून आई बहिणीची ओळख नाही याने उताना उपडा पाळा
याच्या एक सोडून दोन फोडा अजी फोडा ओके माय काय फोडता जी करतो फोड पाड नका बुजी म्हटल्यावर करते का नाही काय फोडा काय सुखदेव साहब वो मैं पहले बता रहा ना कि जिसके मैं मेरे दिल में जिसकी जगह बन गई वो मैं बहुत अलग आदमी हूँ स्टेजच्या खाली भी ना स्टेजच्या वरती भी हो समजलं का तो नाही आहे आणि अजमाचा आता सुरुवातच आहे आपली आपल्या अनेक दुरी झाल्या 30-35 झाल्या आणि याच्या समोर तो 1000 1500 2000 होतील तो भाग वेगळा झाला पण अजमाव पाहिजे सुरेश्वर का चीज आहे म्हणून हा शेवटीपर्यंत कधीच पातळी सोडणार नाही ना तर मला कुत्रट असतो तर मी कुत्र्याला डसतो नाही मोरेश्वर शहरनं म्हणलं अरे त्याचं म्हणलं तर मला आयुष्यभर नाही सर पण काही नाही लोकांना त्यांचं ऐकलं आहे काहीतरी आगळं वेगळं साधण्याचा प्रयत्न करतो त्याचं नाव शाहीर आहे ते असो तुमच्या तुम्हाला शोभे तर याचा एक सोडून दोन फोडा आणि हा ठेवणार नाही डोळा कोण कोणाने म्हणताय काय छत्रपती शिवाजी महाराज आणि सखुजी गायकवाड असं हा जेव्हा त्या सावित्री देसाईची आबरू तू लुटते हा सावित्री देसाईची आबरू लुटते कोण लुटते सखुजी गायकवाड कर्नाटकमध्ये भुलकोट नावाचा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती हल्ला करते आणि तो किल्ला जेव्हा जिंकते तेव्हा हा सखुजी गायकवाड त्या सावित्री देसाईची आबरू लुटते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जाते आई बहिणीची आदर नाही म्हणते हे सखुजी गायकवाड ज्याने हुताना उबळा पाडा हा नाकाने सांगते गोष्टी 4 चौघात वरात काढा याचा एक 16 म्हणते हे मुंडकी 16 म्हणते याच्यावाली याचे 2 डोळे फोडा म्हणते असं म्हणजे हा दुसऱ्याहून कोणत्या आई बहिणीवर ते लक्ष ठेवणार नाही शाहीर साहेब ऐसा आहे आणि म्हणून असो तुम्ही बोला काही हरकत नाही तुमचं तुम्हाला मुबारक आहे आणि ते शब्द तुमचे मला फुल लागतील काय हरकत नाही तर बघा बंधूंनो वेळ कमी आहे बाबासाहेब आंबेडकराला बिलकुल छोटासा सुरुवात करतो आणि विषय क्लोज करतो हॅलो म्हणलं आता हा म्हणते बाबा म्हणलं मार्केट मधली चाल एखादी आज आलेली काल आलेली ते का बिन मालकीत त्या शेतीमध्ये अंकुर उगवलं तिच्या पितर काही हरकत नाही जाणे दो तर बाबासाहेब आंबेडकरांकडे वळत आहोत जरा लक्ष असू द्या क्योंकि आज तक हमारा किसी ने पानी नहीं देखा क्या बात है पानी नहीं देखा छुआछूत के विरोध की ढाल बन गया मनुवादों के लिए उनके हितों का काल बन गया माँ बहनों को अपने ज्ञान से न्याय मिला डाला और मेरे भीमराव के एक ही पेन ने पूरा हिंदुस्तान हिला डाला क्या बात हिला डाला क्यों गनीमत समझो उस बोधिसत्व की जो तुम्हारे लिए लड़ा और इसीलिए भारत भूमि में आज बहुजनों का झंडा गड़ा बहुजनाचा झंडा गड़ा आणि म्हणून या भारतासाठी ते मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन होऊन गेले बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे जनक आहे फाउंडर आहे आणि म्हणून काय म्हणणार जरा लक्ष असू द्या वेळ कमी आहे वेळ थोडक्यात मध्ये बिलकुल स्वीट अँड शॉर्ट मध्ये जगाच्या पाठीवरती पृथ्वीच्या छातीवरती तुझ्याच नावाचा होई जय जयकार जगाच्या पाठीवरती पृथ्वीच्या छातीवरती तुझ्याच नावाचा होई जय जयकार अरे हे भीमराया तुझी अरे हे भीमराया तुझी ते महिमाय पार गाजे या भुवरी हे भीमराया तुझी महिमाय पार गाजे या भुवरी
के बाहर बैठकर ये एक बच्चा अरे हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया. क्या बात है. शाळेत बसू दिलं नाही, पण शाळेच्या भार बसून तो इतिहास घडवला. दोन व्यक्ती, एक अण्णाभाऊ साठे आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि अण्णाभाऊ साठे हे माझं काळीज आहे, सर्वात फेवरेट माझे महापुरुष आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भरपूर काही सांगण्यासारखं आहे बंधूंनो, पण वेळ फार कमी आहे आणि म्हणून समोर काय म्हणत आहोत. कार्यक्रम बिलकुल शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. 4 डान्सर आहे, 4 डान्सरच्या 1 4 लावण्या तुमच्या समोर सादर होणार आहे. आणि म्हणून काय म्हणा तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. माझ्या भीमाच्या नावाचे माझ्या भीमाच्या नावाचे कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान. माझ्या भीमाच्या नावाचे
तर वागळे साहेब वेळ नाही, तुमचा एक छोटासा मुकडा सादर करण्याचा प्रयत्न करतो. जमलं तर ठीक आहे, नाही आता माझा कार्यक्रम समाप्त झाला असं मी जाहीर करतो. चलो प्लेन सोड दो, चलो. नक्की सुरमाई ते अरे गाजे ना ताले ना ताना. नक्की सुरमाई ते गाजे ना ताले ना ताना. हो दादा योदा दादा योदा दादा योदा दादा योदा नाक भीमा ना केला सारा. हो दादा योदा दादा योदा दादा योदा दादा योदा नाक भीमा ना केला सारा. दादा योदा दादा योदा नाक भीमा ना केला सारा. दादा योदा दादा योदा नाक भीमा ना केला सारा. नाकी सुरमाई ते गाजे ना तारे ना ताना. हे नाकी सुरमाई ते गाजे ना तारे ना ताना. सुरमाई ते गाजे ना तारे ना ताना. हो दादा योदा दादा योदा दादा योदा दादा योदा नाक भीमा ना केला सारा. अरे दादा योदा दादा योदा नाक भीमा ना केला सारा. दादा योदा दादा योदा नाक भीमा ना केला सारा. तर सर्वांनी हा कार्यक्रम गोड करून घेतला. सर्वांचे आभार मानतो. या कार्यक्रमाचे पंच कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य विनोद भाऊ वाघाडे, ग्रामपंचायत सदस्य आणि संपूर्ण त्यांची टीम यांचा तनामनापासून आभार मानतो. तसेच आमच्या जोडीला लाभलेले सन्मान्य ख्यातनाम शाहीर हमारे बडे भैया निशान भाऊ सुखदेव यांचे सुद्धा मी तना मनापासून धना चित्तापासून जिथून जिथून होते तिथून आभार मानतो, जेवढं जेवढं पुरवता येईल. आणि एवढं बोलून तुमच्या आई बहिणीचे आभार मानतो, कारण बोलणारा किती मोठा तिस्मार खान असेल आणि ऐकणारे कधी लोक नसतील तर त्या बोलणाऱ्याला काही मानणार. अरे कुत्रे बसतील का गावामध्ये गंमत पाहिले, पण तुम्ही लोक बसले म्हणून आम्हाला मान आहे म्हणून आम्ही दोन गोष्टी शिवाय सांगतो. म्हणून श्रोत्याचे मी महान मान म्हणजे वक्तापेक्षा मी नेहमी श्रोता महान मानतो. तर तुमच्या चरणावरती डोकं ठेवतो आणि डेकोरेशन वाले भाऊ डीजे वाले भैया हमारे रोशन भाऊ राऊत ऐसा बया बजाया डीजे वा 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 वा. त्यांना मनापासून आभार मानतो. सुंदर साऊंड प्रोव्हाइड केला आणि एवढे बोलून कार्यक्रमाला पूर्ण विराम करतो. नमस्कार.